आता नागपूरमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे। नागपूर शहरातल्या भांडेवाडी परिसरामध्ये एका घरात बिबट घुसल्याची माहिती कळतेय। वन विभागाची टीम या ठिकाणी आता पोहोचली आहे। भांडेवाडीमध्ये एका घरामध्ये हा बिबट्या शिरलेला असल्याचं कळतंय। नागपूरमध्ये बिबट्याची मोठी दहशत पसरली। एका घरामध्ये हा बिबट्या शिरल्याची माहिती कळतेय। वन विभागाची टीम आता या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आपण पाहतोय बिबट्याची शेपूट दिसते आहे आणि दबा धरून बसलेला हा बिबट्याची दहशत आता घरामध्ये पसरलेली आहे। मानवी वस्तीच्या आसपास दिसणाऱ्या बिबट्या आता थेट घरामध्ये शिरल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। अमर काणे आमचे नागपूरमधले प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। अमर, खरं तर अत्यंत धक्कादायक अशी ही सगळी दृश्य दिसतात, भीती वाटेल अशी दृश्य आहेत। एका घरामध्ये बिबट्या दिसतोय, त्याची शेपूट दिसतेय, काय नेमकं हे सगळं घडलंय? अनुपमा, खरं तर भांडेवाडी हा जो परिसर आहे नागपूर शहरातलाच परिसर आहे आणि तिथे एक वन्य प्राणी म्हणजे बिबट सारखा वन्य प्राणी शिरू शकतो। ते एका घरामध्ये आजूबाजूला प्रचंड अशी लोकवस्ती आहे, मोठी वर्दळ असते, अशा परिस्थितीमध्ये हा बिबट तिथपर्यंत पोहोचला कसा, हा एक पहिला प्रश्न। कारण की नागपूर शहरात म्हणजे जिल्ह्याच्या सभोवताला चारी बाजूनी जंगल परिसर आहे, पेनचं जंगल आहे, तिकडे उमरेड करांडला आहे आणि इकडे चारी बाजूनी एक जंगलाचा परिसर आहे। पण शहराच्या मध्ये यापूर्वी सुद्धा 3 वर्षापूर्वी घटना घडली होती, तेव्हा अगदी शहरात महाराज बागेच्या परिसरामध्ये एक बिबट भरकटत पोहोचले असल्याची माहिती आली होती। प्रचंड असे व्हिडिओ व्हायरल झाले होते। पण त्यानंतर आता 3 वर्षांनी पूर्व नागपूरचा संपूर्ण भाग आहे भांडेवाडीचा परिसर आणि तिथे हा बिबट पोहोचल्याची माहिती कळते आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस प्रशासन तिथे पोहोचलं आहे, वन विभागाची रेस्क्यू टीम तिथे पोहोचला आहे। पण या सगळ्या घडामोडींवर जसं आपण पुण्यात बघतो किंवा नाशिकला बघतो, संभाजीनगरला बघतो, सगळीकडे वन्य प्राण्यांचा जो वावर आहे तो मानवी वस्तीजवळ वाढत चाललाय। अगदी टोकाला संपूर्ण हा संघर्ष मानव वन्यजीव संघर्ष पोहोचत आहे। वन्य प्राणी सातत्याने मानवी वस्तीमध्ये येताना दिसत आहे। त्यामुळे एकूण या संपूर्ण घडामोडींवर अनेक सवाल उपस्थित होतात किंवा योग्य पद्धतीने संवर्धन होत नाही का, वन्य प्राणी का बरं मानवी वस्तीकडे येतात हे सुद्धा सवाल येतात। आणि या संपूर्ण बिबट एका घरात घुसल्यामुळे मोठी अशी खळबळ संपूर्ण परिसरात निर्माण झालेली आहे। मोठ्या संख्येने लोक पण तिथे पोहोचले आहेत। अमरत्ता आपण सांगितलं पूर्व नागपूर मधला हा भांडेवाडी भाग आहे। एका घरामध्ये दोन भिंतीच्या मध्ये हा बिबट्या दिसतोय। मात्र हा एक घर नेमकं कसं आहे? हा बंगला आहे का? नेमका हा कुठल्या भागामध्ये सध्या बिबट्या आहे आणि काय नेमके प्रयत्न चालू आहेत? कशा पद्धतीने आता त्याला ट्रँक्युलाइज करून पकडणार आहेत? काय नेमकं प्लॅन काय आता? अनुपमा, ट्रँक्युलाइज म्हणण्यापेक्षा याला कसं तरी जेरबंद करणं म्हणजे जाळीत अडकवणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। कारण ट्रँक्युलाइजला एक प्रोसिजर असते, प्रक्रिया असते वन विभागाची। तर हा जो संपूर्ण पूर्व नागपुरातील भाग आहे, ही जी आता जे दृश्य दिसत आहे त्यानुरूप या दृश्यांमध्ये ही एक वस्ती आहे। तिथे सर्वसामान्यमध्ये मध्यमवर्गीय कुटुंब जास्ती या परिसरामध्ये राहतात आणि तिथे नव्या प्रकार सदनिका पण नव्या अनेक इमारती झाल्या आणि त्याच परिसरात हा बिबट आलाय। नेमका हा बिबट कुठनं आला हा एक सवाल होतो। तो उमरेड करांडलाचं जंगल तिथून काही अंतरावर आहे, तिथून तर याचा वावर इथपर्यंत पोहोचला असावा अशी एक शंका व्यक्त करण्यात येते। पण हा संपूर्ण परिसरात च्या दरम्यान म्हणजे भांडेवाडीवर पोहोचेपर्यंतही मोठी अशी मानवी वस्ती या टप्प्यात लागते। तर नेमका बिबट कसा पोहोचला याबाबत सुद्धा आता चर्चा सुरू आहे। आता वन विभागाची रेस्क्यू टीम तिथे पोहोचलेली आहे, पोलिसांनाही पाचारण करण्यात आलंय, पोलिसांनी प्रशासन पण तिथे पोहोचलंय आणि लोकांना दूर सारण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून हा बिबटाला जेव्हा जेरबंद करण्यात येईल तेव्हा कोणावर तो आक्रमकपणे हल्ला करू नये। पण या संपूर्ण घटनेमुळे सातत्याने मी जे सांगतोय की मोठे शहर म्हणजे शहरांचा विस्तार जसा वाढत चाललाय तसे वन्य प्राणी सुद्धा तिथे मानवी वस्ती पोहोचत आहे। एकदम शहराच्या पूर्व टोकावरचा हा संपूर्ण भाग जरी असला तरी शहराच्या वेशीच्या अलीकडेचा हा संपूर्ण भाग आहे। म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारा संपूर्ण परिसर असावा। पण या संपूर्ण घटनेमुळे एकूणच खळबळ उडाली आहे आणि मी जे सातत्याने जे सांगतोय मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आणि ह्या दिवसेंदिवस हा जो गंभीर बनत चालला आहे। काल पण आम्ही काही लोकांशी संवाद साधला होता, तेव्हा त्यांनी अगदी स्पष्टपणे असं मत व्यक्त केले होते की स्थलांतर किंवा नसबंदी हा कायमचा तोडगा नाही, यांच्या बाबतीत विविध रिसर्च झाला पाहिजे, अभ्यासकांचे मत घेतले पाहिजे आणि त्यानुरूप हा संपूर्ण तोडगा काढायला पाहिजे। आज हा बिबट आहे, पण हा बिबटपेक्षा वाघाच्या हल्ल्याच्या घटना सुद्धा सातत्याने नागपूर शहरात असो, नागपूर जिल्ह्यात असो किंवा चंद्रपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया इथे वाघाची सुद्धा मोठी दहशत असते। वाघाची ताकद फार मोठी असते, त्यामुळे त्याचा धोका अजून मोठ्या प्रमाणात असतो। काही वेळेस वाघाचा वावर सुद्धा नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये आढळून आला, तेव्हा वन विभागाने यशस्वीरित्या त्याला
विभाग परतावून माघारी धाडलं होतं. तसंच त्याच पद्धतीने आता बिबटचा हा जो वावर आहे याचा कशा पद्धतीने वन विभाग हाताळणी करतो आणि हा संपूर्ण गंभीर प्रश्न हा केवळ नागपूर पुरता मर्यादित नाही, नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा गंभीर असा प्रश्न आहे. अगदी अमर, असे संपर्कात राहा. ही वेगळ्या अँगलनी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. रस्त्यावरून शूट केलेली ही दृश्य आहेत. यामध्ये एक तर बघ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. हा बिबट्या नेमका कुठे घुसला आहे त्याची थोडीशी कल्पना यामध्ये येते आणि याच ठिकाणी हा बिबट्या लपून बसलेला आहे. आता त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वन विभागाची टीम आली आहे, पोलिसांना सुद्धा पाचारण करण्यात आलंय. मात्र बघ्यांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे. पूर्व नागपूरचा हा भाग आहे. उमरेडकांडा जंगल या अगदी जवळच खरं तर इथून आहे. त्यामुळे हा बिबट कुठून आला असावा याचा एक अंदाज येतोय. मात्र तरी देखील मानवी वस्तीमध्ये थेट आता घरामध्ये हा बिबट्या आढळून आल्यामुळे निश्चितच अत्यंत भीतीचं वातावरण आहे. खरं तर नागपूरमध्ये जरी ही घटना आता घडत असली याची आपण थेट दृश्य पाहतोय. या बिबट्याला आता कसं पकडलं जाते हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अगदी गेल्या काही दिवसांमध्येच नाशिकमध्ये सुद्धा असंच बिबट्याला पकडलेलं होतं. अत्यंत मोठं थरारक अशी सगळी त्यावेळी आपण प्रक्रिया पाहिलेली होती. बंगल्यांमधून उड्या मारत सातत्यानं त्याचा अगदी सहज वावर नाशिकमध्ये पाहायला मिळत होता. त्याआधी कोल्हापूरमध्ये सुद्धा बिबट्याला पकडण्याचा एक थरार पाहायला मिळाला. त्यावेळी तर अधिकाऱ्यांवर वन अधिकाऱ्यांवर बिबट्यानं हल्ला केले होते, जखमी झालेले होते काही अधिकारी यामध्ये. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना ह्या वेगवेगळ्या शहरांमध्ये दररोज घडत आहेत असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये खरं तर आता एक सध्या वेगळं संकट निर्माण झालेलं आहे. खरं तर काल मुख्यमंत्र्यांनी यावर बैठक सुद्धा बोलावलेली होती. बिबटांची संख्या ही वाढत चाललेली आहे. त्यावर नेमके काय उपाय करता येतील या दृष्टीनं काल महत्त्वाची चर्चा झालेली आहे. अनेक उपाययोजनांवर यावर चर्चा झाली आहे. अर्थातच कशी सगळी अंमलबजावणी होते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र नागपूरमधली दृश्य आपण पाहतोय. भांडेवाडी परिसरामध्ये बिबट्या एका घरामध्ये शिरलेला आहे. आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर नागपूरमधून जोडले गेले होते. अमर, धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. असल्याची शक्यता दर्शवण्यात येते. फार मोठी गर्दी आहे ही.